आज भाजी जरा जास्त तिखट झाली होती ना? हो का? बरोबर आहे. तुला आता घरची भाजी तिखटच लागणार ना. त्या रजनीच्या डब्यातली भाजी तुला आता फार गोड लागत असेल. अरे आता तिचं काय मधल्या मध्ये? काकू, मला नंदिनी मॅडमच्या डब्यातली भाजी पण आवडते. जुई सुद्धा डबा शेअर करते. एक मिनिट, नंदिनी मॅडम आणि त्या जुईला मध्ये आणू नकोस. मला त्यांच्याशी काहीही प्रॉब्लेम नाहीये. हा मग जाऊ दे. काय झालंय काय? काकू, तुम्ही खाली गॅसवर काही ठेवलंय का? नाही? काहीतरी जळतंय ना? मी कोणावरही जळत नाहीये. हा, आणि तुला त्याच्याशी काय? उलट तुला तर फार आनंद होतोय की पप्पांनी त्या रजनीला या प्रोजेक्ट साठी विचारलं. बघ बघ चेहरा बघ. अच्छा, अशी भानगड आहे तर. मग काय काकू, आता माझे पप्पा लाख म्हणतील, पण याला नाही म्हणायला नको का? याला सांगायला नको का मी एकटाच समर्थ आहे ही टूर सांभाळायला? पण नाही, हा काही बोललाच नाही. एक मिनिट आदिती, मी कसं बोलणार होतो? म्हणजे तुझे पप्पा आऊन समोर सगळं बोलत होते. अरे माझ्या समोर काही मार्गच नव्हता. मार्गच नव्हता म्हणजे? हे असं काहीही नसतं जय. तुझी इच्छा असती तर तू बोलला असतास, पण तुला हेच हवं होतं ना. अरे अरे काय अरे? याला काय अर्थ आहे? याला काय अर्थ आहे का? मी बरोबर बोलतेय. तू जाऊ दे, मला ना काहीच बोलायचं नाहीये. अगं काय रे, नुसतंच बघत बसणार आहेस का? बायकोची समजूत घाल ना. मीच. आण ती बाटली इकडे जा. आदिती, तुला माहितीये, तू रडायला लागलीस ना, तुझं नाक खूप लाल होतं. असू दे. नाही असूच देत, पण नाक लाल झालं ना की मग तू सेम तुझ्या पप्पांसारखी दिसतेस. बघू, सेम मिस्टर दाभोळकर. हे बघ, आता गोड गोड बोलू नकोस उगाच. मला तुझा राग आलाय तुला माहितीये ना. पण मी गोड बोलतच नाहीये यार. तू खरंच तशी दिसतेस. हे बघ, आणि तुला माहितीये ना मला तुझ्या पप्पांची किती भीती वाटते ना, म्हणून तुला सांगतोय, प्लीज रडू नकोस. बघू नकोस ना मग माझ्या चेहऱ्याकडे. करमत नाहीये ना. आदिती, एवढं काय झालंय? आणि जे काही झालंय त्यात माझा दोष नाही. हे बघ, तू मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. आता रजनी तुझ्या बरोबर त्या प्रोजेक्ट मध्ये काम करणार, म्हणजे जिकडे तिकडे सतत ती तुझ्या बरोबर असणार, जे मला नाही खपणार. पण ह्यात माझी काय चूक आहे? आदिती, प्लीज रडू नकोस. आदिती प्लीज. मला माहिती ह्यात तुझा काहीही दोष नाहीये. पप्पांनी हे सगळं मुद्दाम केलंय. कळतंय ना तुला, मग तरी अशी वागतेस. पप्पांच्या डोक्यात काय काय चाललंय हे कळतंय मला. हा, कारण ते तुलाच कळू शकतं, कारण ते तुझे पप्पा आहेत. आणि एक मिनिट, उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस. तुझीच चूक आहे. माझी? हो, तुझी. तुला कळतंय ना हे सगळं का चाललंय? मग तुला काहीच बोलता आलं नाही का तिथे? आदिती, मला त्यांच्या नजरेत स्वतःला प्रूव्ह करायचंय. आणि हे बघ, तुझे पप्पा आहेत ना,
ते सतत चान्स शोधत असतात, कधी एकदा मी हार मानतोय. आणि अशा परिस्थितीत मला तुझी साथ हवी, तुझा विश्वास हवाय मला. तू बरोबर नसलीस ना तर मी काहीच करू शकत नाही. अरे ती खरं सांगू, मलाही माहित नाही तुझ्या पप्पांच्या मनात काय आहे, आणि मला माहित करूनही घ्यायचं नाही. कारण मला फक्त एवढंच माहितीये, कितीही आणि काहीही झालं तरी माझी अदिती कायम माझ्या बरोबर राहणार. आणि अजून एक, माझ्याकडे प्लीज अशी बघू नकोस. तुझं नाक लाल झालंय, तुझ्या पप्पांची आठवणीत मला भीती वाटते. आय एम सॉरी. मी उगाच चिडले तुझ्यावर. सॉरी. इट्स ओके. जयाच भाजी खरंच तिखट झाली होती. भाजी बायको, तुझ्या तिखटपणासमोर काहीच नव्हती. सतत मारते. जय, डबा ठेव ना. अदिती, माझा मोबाईलच सापडत नाहीये. बघ तिथेच कुठेतरी असेल. मी सकाळपासून 2 वेळा अख्खी रूम शोधून झालीये, कुठेही सापडत नाही. अरे एक काम कर ना, जरा मला फोन करून दे. हा लागतोय का? हा लागला, पण रिंग का वाजत नाहीये? आवाज का ऐकू येत नाहीये रे? व्हायब्रेशनवर ठेवला. किती वेंदळ आहेस तू जय. काल तू स्वतःच ठेवला असशील उशी खाली आणि विसरला असशील. उशी कशाला मारायची मग? घ्या, मेसेज आलाय तुम्हाला. कोणाचा आहे? जी तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मध्ये असिस्ट करणार आहे ना, तिचा. बघ, गुड मॉर्निंग जय असं मेसेज केला असेल. ए घे, तूच बघ मग. अरे कारण त्या मेसेज करणारीला हे माहित नाहीये की गुड मॉर्निंग जय अशा मेसेजनी माझी मॉर्निंग गुड होणार नाहीये. माझ्यासाठी सकाळी रोज एक असा गोड सुंदर चेहरा समोर असतो आणि मग माझा दिवस छान जातो. त्यामुळे ह्या मेसेजनी मला फरक पडणार नाही. बास झालं माझं कौतुक. हे पटकन बघ आणि आपल्याला निघायचं लवकर. चल घे. काय आता हिचं? काय रे जय, काय म्हणतायत रजनी मॅडम? एवढं होतं तर स्वतःच वाचायचं ना मेसेज. काय झालं? काही नाही. हा, दाभोळकरांबरोबर मीटिंग फिक्स केली आहे पोस्ट लंच. अरे ही अशी अचानक कशी काय ठरली हे मीटिंग? मला नाही माहित. आणि त्या दाभोळकरांनी पण डायरेक्ट रजनीशी कसं कोऑर्डिनेट केलं? नाही, तू चेक कर. कदाचित तुला फोन केला असेल, पण फोन सायलेंट वर होता ना, त्यामुळे. एकही मिस्ड कॉल नाहीये त्यांचा. आदिती, दाभोळकरांचं प्रोजेक्ट मी हँडल करतोय. ती रजनी काम करतेय माझ्या बरोबर. मला कळवायला हवं ना आधी. You're right. ऑफिसमध्ये गेल्यावर रजनीशी या बाबतीत बोलून घे. सगळं क्लिअर कर. चल. नाही, हे बघा, या असल्या कामांसाठी माझ्याकडे बिलकुल वेळ नाहीये. पुढचे 15-20 दिवस मी खूप बिझी असणार आहे. हे असले स्टेशनरी बिल, मोबाईल बिल, ह्या असल्या कामांसाठी मला फोन करू नका. हे बघा, मला बोलायला अजिबात वेळ नाहीये. तुम्ही माझा काय वेळ वाया घालवताय? हे बघा, सकाळी सकाळी माझ्या कामांमध्ये व्यत्यय नकोय मला. फोन ठेवा. काय राणीचा बाग आहे का तारापूरवाला मत्स्यालय? बघायला एवढी गर्दी केली? काका, मत्स्यालयातला गप्पी वस पाहिलात का?
काही म्हणालात? अहो नवरे, मगासपासून फोनवर तुम्ही कोणाला तरी बडबडताय. काय झालं सकाळी सकाळी वैतागायला? किमान सकाळ तरी सोडा असं म्हणायचं का तुम्हाला तिलोत्तमा मॅडम? ऍक्च्युली नाही बघा, तुम्ही काय बोलताय हे ऐकायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. काय आता फार मोठी जबाबदारी पडणार आहे माझ्यावर. सगळं मलाच बघायचंय. म्हणजे काय कळेलच. काय सर थोड्या वेळाने मीटिंग घेणार आहेत, त्यात महत्वाचं बोलणार आहेत ते. नाही 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 नाही, पण तुमच्यावरच्या जबाबदारीचा आणि सरांच्या बोलण्याचा काय संबंध? संबंध कळेल. काय कॉन्फिडेन्शियल आहे ना, मी सांगू शकत नाही. ओके. काका, नवऱ्यांचं प्रमोशन होणार आहे का? नाही, सगळ्या जबाबदाऱ्या यांच्यावर येऊन पडणार, त्यांचं काम वाढणार, सर मीटिंग घेणार, म्हणजे तसंच काहीतरी वाटतंय. अरे नवरे आधीच एवढ्या मोठ्या पोस्टवर आहेत, आता डायरेक्ट सरांची खुर्ची की काय? चला चला, कमाल लागा कमाल लागा. चला. हॅलो. हा जय, तुला दाभोळकरांबरोबरच्या मीटिंगचा निरोप मिळालाय? हो, त्याचीच तयारी करतोय. तू कधी येतेस? अरे मी तेच सांगायला फोन केलाय तुला. मला ऍक्च्युली बरं नाही वाटत आहे. माझं प्रचंड डोकं दुखतंय आणि थोडा तापही वाटतोय. ऍक्च्युली मला यायचं होतं, मीटिंग होती म्हणून मी तयारी केली होती निघायची, पण मला नाही शक्य. मला वाटतंय ऑफिसलाच नाही येता येणार मला आज. मी आता जरा डॉक्टरांकडेच जाऊन येते. सो प्लीज आजची मीटिंग तू करशील? हो, म्हणजे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी करतो. बाय. थँक्यू. हॅलो 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 जय. हां बोल बोल. जय काय, काळजी घे, गेट वेल सून, लवकर ये ऑफिसला. काहीच नाही म्हणणार आहेस का तू? हॅलो हॅलो जय. हां, बोलतोयस ना? गेट वेल सून. आता मी लवकर बरी होईल. कदाचित येईन लंच टाइम नंतरच ऑफिसमध्ये. चल बाय बाय आणि ऑल द बेस्ट. काय रे जय, कोणाला बरं नाहीये? रजनीचा फोन होता. अगं बाई, रजनीचा फोन होता? हो, तिचाच फोन होता आणि तिलाच बरं नाहीये म्हणून तिलाच गेट वेल सून म्हणालो. काय ग बाई, काय झालं या पोरीला? काहीतरी अरबट चरबट खाल्लं असेल, झालं बिघडलं पोट. या एक पोरीच्या तोंडावर अजिबात ताबा नाही. खाण्याच्या बाबतीतही नाही आणि बोलण्याच्या बाबतीतही नाही. अगं पण काल तर दाभोळकरांबरोबर काम करायला मिळणार म्हणून इतकी एक्साइट झाली होती आणि आज आजारी पडली. ओव्हर एक्साइटेड झाली म्हणून आजारी पडली असेल. आणखी काय? जय, रजनीला बरं नाहीये. म्हणजे एडीएमच्या कामात काही मदत लागली तर मला सांगा, मी करेन. तू कशाला? अरविंद, नाही, माझा बरोबर आहे. तू कशाला? जय, तू एकटा हँडल करू शकतोस ना? हो काका, मी करतो एकटा. हा, आणि काही मदत लागली तर तुला सांगे ना जुई.
अविनाश, ही तुझी टूर किती दिवसांची आहे रे? 21. बापरे. हे खरंच गरजेचं आहे? नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपला बिझनेसचा व्याप ऑलरेडी एवढा वाढलेला आहे, त्यात आणखी बिझनेस वाढवायचा म्हणतोस तू, मग तुला स्वतःसाठी जरा सुद्धा वेळ मिळणार नाही. अहो, जे काम करताना आपल्याला खूप आनंद मिळतो तो मिळवण्यासाठी अजून वेगळा वेळ कशासाठी काढायचा आणि का? मला तुझी काळजी वाटते अविनाश. म्हणजे तू आतापर्यंत एवढं अचीव केलंयस त्याचा मला खूप अभिमान आहे. मग हे अजून कशासाठी? आपल्या कंपनीला खूप मोठं करायचं आहे. देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स एका उंचीवर नेऊन ठेवायचंय. अशा उंचीवर नेऊन ठेवायचंय जिथे आपल्या स्पर्धकांना सुद्धा आपल्या कंपनीशी स्पर्धा करताना विचार करावा लागेल. त्याच्यासाठी ही टूर, या मीटिंग्स, आणि मला खात्री आहे या टूर नंतर, या प्रेझेंटेशन नंतर आपल्या कंपनीची ग्रोथ अजून जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. ते सगळं तर होईलच अविनाश, पण तू एवढी घाई करू नकोस. नाही, काही घाई नाही आहे. फक्त काही राहायला नको त्याच्यासाठी हे सगळं करतोय. काही डॉक्युमेंट्स राहायला नको म्हणून बघतोय. कामाच्या बाबतीत अविनाश देव काही विसरतील? शक्यच नाही. हाच ओव्हर कॉन्फिडन्स मला नकोय, म्हणून एवढी काळजी करतोय. एक मिनिट. नवरे, सगळ्यांना आतमध्ये यायला सांगा. हो, सगळ्या स्टाफला. आणि हां, मिस दाभोळकरांना जरा लवकर आतमध्ये यायला सांगा. नाही, आलेच मी. आता बघ रजनी कशी लवकर बरी होते ते. गेट वेल सून काय? मला वाटलंच होतं तुझा गैरसमज होणार. अदिती, ती मला फोनवर असं म्हणाली, मला गेट वेल सून म्हण म्हणून. जय, अरे थट्टा करत होते मी. पण मी तिला सिरियसली म्हणालो. हो का? हो. आजारी माणसाची थट्टा कशी करणार ना. चला, पण बरं झालं रजनी मीटिंगला येत नाहीये. टेन्शन संपलं. आता तू एकटाच जा मीटिंगला. हा, सकाळ सकाळ तर रजनीचा मेसेज बघून टेन्शनच आलं होतं. पण आता अर्ध टेन्शन कमी झालं. अर्धच? अगं, रजनी मीटिंगला येणार नाही हे अर्ध टेन्शन, आणि तुझ्या पप्पांबरोबर मीटिंग होणार आहे हे अर्ध टेन्शन. त्यामुळे अर्ध टेन्शन आहेच की. पण याआधी सुद्धा तुझ्या पप्पांबरोबर मीटिंग झाल्यात ना जय. मग एवढे टेन्शन घेऊ नकोस. हो, रजनी समोर जे ऐकवणार होते ते आता एकट्याला ऐकवणार. जय, हे बघ, आपण आपलं काम चोख केलं की झालं. आणि माझी खात्री, तू ते नक्की करशील. हा, फक्त जाण्याआधी पप्पांना फोन कर आणि त्यांना कळव की फक्त तू एकटाच येतोस मीटिंगला. का? मीटिंग ठरली आहे ना? हो, पण रजनीकडे निरोप पाठवला होता ना, मग तू कळव. ठीक आहे, कळवतो. अदिती मॅडम, चहा कॉफी झाली असेल तर चला, सरांनी बोलवलंय. हो काका, येते. येतेच नाही, लगेच चला. सरांचं काहीतरी अर्जंट काम आहे. ओके. आणि आपण काय करताय? हा, सरांनी सगळ्यांनाच बोलवलंय. हो का? हे तुम्ही फक्त अदिती मॅडमना सांगितलं ना, आणि माझा एक कॉल आहे तेवढा आटपून येतोच. हो, कॉल महत्वाचा आहे का? हो, मीटिंग संदर्भात आहे दाभोळकरांच्या. ठीक आहे, मग कॉल संपला की लगेच या. हा, येतो.
हॅलो गुड मॉर्निंग. मी जयराम खानोलकर बोलतोय देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून. मला दाभोळकर सरांशी जरा बोलायचं होतं. सर जस्ट अ मिनिट. येस. देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून मिस्टर जयराम लाईनवर आहेत. त्यांना सांगा मी बिझी आहे. ओके सर. सॉरी सर. सर बिझी आहेत. ओके नो प्रॉब्लेम. मॅडम त्यांना फक्त एक निरोप देता का? म्हणजे आज आमच्या ऑफिसमधनं रजनी आणि मी आम्ही दोघंही मीटिंगसाठी येणार होतो. तर त्यांना फक्त एवढंच कळवा की रजनी मॅडम जरा आजारी असल्यामुळे त्या नाही येऊ शकणार आहे. मी एकटाच मीटिंगला येतोय. सर जस्ट अ मिनिट. येस. मिस्टर जयराम खानोलकरांनी मेसेज दिलाय की आजच्या मीटिंगला रजनी येणार नाही. ते एकटेच येतात. कोणी ऑन लाईन? हॅलो सर. सर बोलतायत तुमच्याशी. हॅलो गुड मॉर्निंग सर. सॉरी पण जरा मिस रजनी जर या मीटिंगला येणार नसतील तर मग आपण भेटण्यामध्ये काहीच अर्थ नाही. मी मीटिंग पोस्टपोन करतोय. पण सर माझं प्रेझेंटेशन तयार आहे सर. मी मीटिंग पोस्टपोन करतोय हे आधीच सांगितलंय. थँक्यू.